विरारच्या जकात नाका येथे मोठ्या प्रमाणात अपघात होते। दर 5 मिनिटाला एक दोन जे बाईक स्वार होते ते पडवते। मी आपल्याला दाखवतोय या ठिकाणची हा जो समोर जो खड्डा होता तो या ठिकाणी महापालिकेने न्यूज 18च्या बातमीनंतर बुजवण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण पाण्याचा तलाव असावा तसा हा परिसर होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेज होत होतं। याची बातमी न्यूज 18ने दाखवल्यानंतर महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी याची दखल घेतली। तसंच स्थानिक नगरसेविका सानवी यांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि ह्या कामाला युद्धपातळीवर सुरू झालेले आहे। काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, काय कशी परिस्थिती होती, आता काय सांगाल? सर्वप्रथम तर न्यूज 18चे आभार मानतो मी, कारण का न्यूज 18ने जेव्हा इथे बातमी लावली त्यानंतर ह्या बातमीचं काम चालू झालं। म्हणजे ह्या बातमीनंतर इथे काम चालू झालं म्हणजे प्रत्येकी 5-5, 10-10 मिनिटाला इथे या ठिकाणी टू व्हीलरचे अपघात होत होते। ते अपघात आता थांबलेले आहेत। म्हणजे का तर न्यूज 18ने जी बातमी लावली त्या बातमीमुळे काम चालू झालं आणि न्यूज 18चा परत एकदा मी आभार मानतो आणि महानगरपालिकेचा देखील मी इकडे आभार मानतो। या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि न्यूज 18चे आभार मानले। माझ्यासोबत नगरसेविका आहेत। काय मॅडम, काय सांगाल, काय परिस्थिती होती? इथे प्रचंड पाणी येत होतं आणि 2-3 दिवस आधी खूप पाणी येत होतं। जसं आमच्या निदर्शनात आलं, आम्ही पाणी पुरवठ्याच्या मागे लावून लवकरात लवकर हे कसं चालू होईल त्याच्यासाठी, लोकांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील त्याच्यासाठी आम्ही कायमच 4ही नगरसेवक पाठपुरावा करत होतो आणि 2 दिवस आधी ह्याचं काम देखील चालू झालेलं आहे। काय वाटतं तुम्हाला? आम्ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग येत नव्हती, पण खूप प्रेशर केलंय, तुम्ही सुद्धा केलंय, काय सांगाल? कसं आहे, प्रशासनाकडनं लोकांच्या मूलभूत सुविधा या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही कायमच काम करत राहू। तुम्ही काय सांगाल सर? नाही, आता जसं सानवीताईंनी सांगितलं की महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी आहे आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार, ढिसाळ कारभार की मुख्य जलवाहिनी वारंवार लिकेज कशा होतात, त्याच्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। आणि तुम्ही न्यूज 18 मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर 4 दिवस हे लिकेजचं काम इकडे सुरू आहे। पाण्याची नासाडी होते प्लस लिकेजचं पाणी मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही जसं म्हणालात की इकडे गाड्या स्लिप होतात, अपघात होतात आणि त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो। कारण दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहिला जातो आणि त्याच याच्यावरनं आमच्या म्हाडा संकुलाला एक नवीन लाईन जोडण्याचं पण काम त्याच्यामुळे चार्जेस पेंडिंग आहे। भारतीय जनता पक्षाचे स्थानिक 4ही नगरसेवकांनी याच्यामध्ये आता आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता हे काम आता आज करतात आणि खास करून तुमचा आम्ही न्यूज 18 मराठीचं त्याच्यामध्ये आभार मानतो की एक ताकद तुम्ही दाखवल्यानंतर पाणी पुरवठा विभागात जे निद्रिस्त आहे, झोपलेलं आहे, त्यांना जाग आलेली आहे आणि हा मुख्य विरार वेस्टचा सगळ्यात मुख्य परिसर आहे। तर आता ते काम करतायत, लवकरात लवकर पूर्ण होईल आणि परत अशी लिकेज होणार नाही याकडे पाणी पुरवठा विभागाने लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे पाणी पुरवठ्याची लाईन होती ती लिकेज होती आणि कुठेतरी हजारो लिटर पाणी वाया जात होतं। मात्र आता हे पाणी वाया जाऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे असं समाजसेवक मयूरेश वाघ यांचं म्हणणं आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार।